राम राम जी. कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? बरेच असतील आणि बरेच राहा. काय दूध? हा, बनवून घे. तर चला, सकाळ सकाळची गुड मॉर्निंग घ्या. आणि उठा. आणि नसताना उठलं तर नंतर बघा. हं? चला, आता स्वयंपाक करते मी. चाललाय माझा स्वयंपाक. हा, मग काय, सकाळ सकाळ पहिलं तर उठून हे स्वयंपाक असतं पोरांसाठी. आता इथून सुरुवात केलेली आहे. आता बघू काय काय बनवते, काय काय नाही. हा, आपल्या हातातच आहे ना बनवायचं. काय बनवते काय नाही काय माहिती नाही. पण सुरुवातीला तर बनवणार आहे भेंडी आणि रोटी पोरांच्या डब्याला, है ना. तर इथून सुरुवात स्टार्ट करते मी. बाकी तर पुढं पुढं आता बनवता बनवता काय माहिती काय काय मनात येतंय तेच बनवणार. सकाळ सकाळचा व्हिडिओ बघा, तुम्हाला कसा वाटतोय कसा नाही. आणि माझ्याकडनं सगळ्यांना शुभ सकाळ. घ्या काळजी. भेटू आपण पुढं आता रसोईमध्ये स्वयंपाक करताना. तर चला, आपल्याला बनवायचं ह्याच्यात काय दूध. आपल्याला बनवायचं भेंडी. हा, मस्त ताजी ताजी भेंडी. हे बघा, बादलीमध्ये धुवून घेतली, कट करून घेतली. आणि त्यासाठी कांदा, लय मोठा कांदा घेतलाय. हिरवी मिरची पण तेवढीच घेतलेली आहे आणि लसूण पण घेतलेला आहे. तर चला मग करू ह्याचं सुद्धा मस्त काहीतरी. चला, आता केला बघा श्री गणेशा. हा, ठेवली कढई. कढई पण ठेवलेली आहे. आता ह्यात टाकू आपण तेल. चला, आता मस्त आहे बघा, चांगला धूर निघायला लागलाय, कडायला लागले तेल छानपैकी. तर चला, मस्त आहे बघा, तेल गरम झाले. आता मी कांदा, हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेते. चला, सुरुवात झालेली आहे आपली सकाळपासूनची, पहाटेपासूनची रात्री 11 वाजेपर्यंत चालू असते. हा, कारण आता पोरांचं आहे ना, ड्युटीच तशी झालेली आहे. त्यांच्या कामाच्या हिशोबानेच काम चालू असतं माझं. आता त्यांची रात्रीची झालेली आहे ड्युटी. म्हणजे कशी 11 वाजतावर चालू असते. 11 वाजता येतो ऋषी. रात्री 11 वाजता ऋषी येतो. रात्री 10 वाजता रोहन येतो. तिथून पुढं मग आमचे जेवणं खावणं. तिथून पुढं थोडंसं एक 2-4 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं. 11च्या नंतर पण बघायचा फोन. कारण जागा राहावंच लागतं ना, तेवढं तर जागाच राहावं लागतं. आणि जर का त्यांची ड्युटी चेंज झाली दुपारची, म्हणजे सकाळी 6 ते दुपारी 2 किंवा सकाळी 9 ते संध्याकाळी 5, मग मात्र 7ला 8लाच गडप झोपून जातो. मग नाही आम्हाला सुधरात रात्री, म्हणजे 7च्या नंतर. हां, दिवस पाळी असली तर. हां, आणि जर का रात्रपाळी चालू झाली ना, मग 11, 11:30 वाजता ते. तर चला, माझं लय बोलणं चालू असतं, मी जरा कंट्रोल करते बोलण्याला. चला, आता हे बघा, मस्तपैकी आपलं झालेलं आहे कांदा, हिरवी मिरची, लसूण. आता आपण टाकून घेऊ ह्याच्यात हळदी आणि नमक. भेंडीच्या हिशोबाने हे नमक. तर चला, आता मी टाकणार आहे ह्याच्यात. काय नाही, साधी आणि सिंपल. साधं सिंपलच छान लागतं व चवदार. आता मी आहे ना भेंडी टाकून घेते. चांगली अर्धा किलो भेंडी आहे. चहा पण लागलेला आहे उकळायला बरं का. हा, चहा पण चालू आहे. या सगळ्यांनी चहा प्यायला. दूध नाही टाकलं अजून, टाकायचं आहे दूध. दूध टाकणार आहे ना. पोराला उशीर व्हायला लागला, ऋषीला, रोहनला कामाला. आता त्याचा डबा झाला ना, मग काही टेन्शन नाही, मग आपलं निवांत. चला, आता आपलं मस्त बुश्शे मारपीट घे तयार करू ना. चला बघा, मस्त आपलं
गुश्शेमार पीठ तयार झालेला आहे. आता चहा सुद्धा छान पैकी व्हायला लागला. या सगळ्यांनी चहा प्यायला. या सगळ्यांनी चहा प्यायला. भेंडी पण आपली बघू. चला आता बनवते, कारण रोहनला होतं उशीर. हे बघा व्हायला लागलेली आहे, तर अजून काय झालेली नाही आहे. होऊन दे अजून. आता हलवतच नाही मी याला. मस्त छान पैकी आहे ना, दमाने होऊ दे हिला. चला आता हे बघा, आता रोट्या मी सुरुवात म्हणजे केली बरं का. जास्त काय बनवणार नाही, 5-6 रोट्या बनवायच्या, त्याच्या न्यायपुरत्या फक्त रोहनच्या. भेंडी पण तयार आहे आणि रोट्या. मग रिशू जाईल दुपारी, तेव्हा त्याच्या वेगळ्याच बनवायच्या मग परत अजून. सकाळ सकाळची ही अशी कामं असतात बघा. आणि छान आहे सकाळचं, रोजचे म्हणजे सवय असावंच बाई माणसाला. जास्त तर बाई माणसाला कवा पण आहे ना कामाची, घरच्या कामाची लई सवय असायला पाहिजे, करत राहायला पाहिजे. आवड एक असायला पाहिजे त्यांना. लेडीजला आवड असली ना की सगळी कामं होतात, सगळी जागच्या जागी, आहे का नाही. मग पोरं पण कवा उपाशी नाही, घरपरिवार सुद्धा खुशी असते, सगळं खुश असतो, छान असतं. तर चला, मला असंच येतं बोलायला. हे बघा ते मसाल लय बोलते, नाही बोलत. हे बघा झाल्या रोट्या. आता बनवते मी छानपैकी. भेंडी पण झालेली आपली. दाखवू का तुम्हाला? गॅस कमी करू द्या. भेंडी पण आहे बघा ओके मध्ये झालेली आहे. तशी पण खावायला बघा छानपैकी झालेली आहे. आता मस्त शिजली. काय नाही टाकलं बरं का, त्या शेंगदाण्याचं कूट नाही आहे, काही नाही, काय नाही. फक्त कांद्यामध्ये बनवले. हो का मस्त झालेले. हो का दिसत असेल. तर हे माझा फोन आहे, लगेच बंद पडेल पुढं नेलं की. तर चला आता मी पण भेंडी सुद्धा काढूनच ठेवणार आहे. आता दाखवते अजून तुम्हाला पुढं. हां चला, आज जरा वेगळं काहीतरी बनवायचं. तर वेगळं काय, तर हे बघा आता हे आहे रात्रीची आपली शिल्लक थोडीशी राहिलेली माठाची आणि आलू माठ. हां म्हणजे बटाट्याची आणि माठाची भाजी. तर त्याला आता मी पीठ घेतलेलं आहे. मग तुम्हाला दाखवते अजून पुढं. तर हे बघा, पुरणपोळीला कसं आपण हे घेतो पिठाचा गोळा हे करून गोल, पुरणपोळीसारखा आपण असा करून घ्यायचा. वाटी अशी करून घ्यायची आणि त्याच्यात भरायचे आपल्याला हे सारण, माठाची भाजी आहे. तर हे बघा, ही टाकलेली आपण ह्याच्यात माठाची भाजी भरून घेतली. आणि ह्याच्यात टाकणार आहे थोडंसं अजवाईन. अजवाईन हे हो, अजवाईन इथं दे रे. हो थोडासा 1 चिमूट घे, टाक ह्याच्यात. हां बस, लय नाही हां, जादा नाही. हे बघा आता हे अजवाईन टाकले. एवढा छान आणि एवढा काय म्हणतात ते, क्रिस्पी का क्रिस्पी. एवढा क्रिस्पी होतो का नाही, म्हणजे खरपूस. हो एवढा खरपूस होतोय छानपैकी. मस्त बघा, तुम्हाला दाखवते आणि कावा करून पण बघा. तर परोठा बनवते मी. तर चला, हे बघा मस्त परोठा बनवलेला आहे मी. हे बघा छानपैकी झाला ना. तर आता ह्याला असा उचलायचा आणि असा तव्यात. हे बघा लय भारी लागतं बरं का, अगदी टेस्ट एवढं ना, खरपूस आणि छान लागतं बघा. पोराच्या रोट्या तर झालेल्या आहेत. हे बघा जायच्या. आता त्याला आहे ना परोठा बनवून देते मी. हे बघा आता लागलाय व्हायला. ह्याला तेल लावून घेऊ आणि तयार करून घेऊ छानपैकी. तर माझी ह्या अशी कामं चालू असतात. आता हे रोहनचा नाश्ता आहे. रोहनला एकच परोठा पाहिजे. रिशीचे 2 परोठे ह्याच्यात बनवायच्यात. तर ह्या 2 नाही आहे बरं का, ह्यात जास्त बनतील.
मला वाटतं 3 बनत्याल, 3-4 बनत्याल. तर हे बनवायचं आहे. अजून भाजलेलं नाही आहे ह्यातला. कमी केलता ना गॅस त्याच्यामुळं, आणि पहिलाच उशीर झालाय आणि त्यात गॅस कमी करून ठेवलेला. आता ते खाणार, लंच पॅक करणार आणि मग निघणार. तर कसा वाटतो पराठा ते पण सांगा, आणि असा करून पण बघा. काय का असा ना भाज्या, सुक्या भाज्या काय का असा ना त्याच भरायच्या पिठामध्ये, त्यात थोडीशी अजवाईन टाकायची, नमक मिर्च टाकायचे, लाल तिखट मिरच आणि नमक टाकायचं. आता माझ्यात तर नमक चांगलं बरोबर होतं, त्याच्यामुळे मी मीठ काय टाकलेलं नाही. तर हिरवी मिरची नाही, लाल मिरची मीठ टाकलं होते मी जास्त. तर बघा आपला मस्त परोठा कसा तयार झालाय, छानपैकी झालाय का नाही. तर चला आता ह्या गोष्टीवरच आता मी देते ह्यो मस्त रोहनला थोडासा चहा देणार आहे, कारण परोठे हे चहा संगत छान लागते. बघा कसा वाटतंय, क्रिस्मी 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 झालाय का नाही. हा, कुठं दिसतंय का नाही तुम्हाला, दिसत असेल. हे बघा छानपैकी अगदी. ले रे रोहन, काय रोहनचं बस जल्दीशी. अरे ना आपला लंच आपच पॅक कर. काय हे का घाटा ये रे पण हे दिलाय त्याला चहा, आणि हा दिलाय त्याला परोठा, आणि त्याचा मी आहे ना लंच तयार पण झालेला आहे त्याचा लंच. हे बघा हाय, या नाश्ता करायला सगळे जण. देखते आहेत मासे पण पडेल चहामध्ये. हा लय मासे आहेत बाय, काय करत ह्या माशांना. हे बघा. तर चला आता शिळ्या रोट्या. आता ह्या शिळ्या रोट्यांमध्ये आहे ना, तुम्हाला माहिती आहे का, एक तर पक्षीला, एक कुत्र्यांना, आणि हे पोरांच्या आता रोट्या बनवल्यात रोहनच्या न्यायच्या. भाजी पण झालेली. आता मी रिशीचे 2 पराठे अजून बनवते असेच. हा, तर चला कसं वाटतंय. हा, एकच नंबर बनलाय, छान बनलाय मस्त. चला, पोरगं तर खुश झालं, म्हणतं एकच नंबर बनलाय मम्मी, घेते मी बनवू ना. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा स्वयंपाक ते पण सांगा. हा, झालेला आहे, डबा तयार केलेला आहे मी. काही लई मोठे मोठे व्हिडिओ बनवणार नाही, जसे आपले येतील तसे. हे बघा आपली भेंडी बघा किती छान झालेली आहे, मोकळी फडफडीत. हे बघा, कांदा टाकायचा लई मोठा, कांदा, हिरवी मिरची, लसूण. आता ह्या भाज्या एक अशा आहेत ज्या हिरव्या मिरचीतल्याच जास्त बनत्या ते, है ना. हां, तर असतं असंच. हे बघा छान झालेली भेंडी. या सगळ्यांनी गरमागरम अगदी भेंडी, रोटी. एका रोट्या पण आपल्या रोहनच्या न्यायपुरत्या झालेल्या आहेत, आणि रोहनचं चाललेलं आहे परोठा खायचं आणि चहा प्यायचं. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. झाकून ठेवते लय माशा. बघा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. भेटू आपण मस्तपैकी अजून काहीतरी पुढं छानपैकी घेऊन. आणि तुम्हाला ते क्रिस्मी क्रिस्मी परोठा ते कसा वाटला ते पण सांगा. हा, तर चला आता घ्या काळजी सगळ्यांनी. भेटू आपण पुढं लवकरच. हा, चला आता ऋषीचं म्हणणं, मम्मी तर त्याचा पण पराठा दाखवते मी तुम्हाला. हे आहेत ऋषीचे पराठे, आणि पराठ्याचे तुम्हाला दाखवले कसं भरायचं आणि कसे बनवायचे. छान लागतात अगदी मस्त. बघा कसं मस्त झालेत. हे बघा झालेत ना. तर हे एक झालं ऋषूचं. आता हे दुसरा.
2 त्याचे बनवले, 1 त्याचा बनवला. आता त्याने तयार झालेला आहे, काय जाईल कामाला. तर असे परोठे बनवा, अगदी छान लागतात मस्त. 1-2 परोठे खाल्ले का नाही दिवसभर तुम्ही आहे ना निवांत 1-2 वाजेपर्यंत काही टेन्शन नाही. आणि लागतात पण एवढे टेस्टी टेस्टी छान छान. हिरव्या भाज्यांचे तर बी आता अजून पण छान लागतात जास्त, है ना. काही बनवाय सांगा, मी लगेच बनवणार. मला आवडतं बनवायला आणि पोरं आवडीने खात्यात ना, मग अजून एवढं छान वाटतं, बरं वाटतं म्हणजे. हे बघा. बघा, एकदा चुकी होत असते माणसाची, म्हणजे नाही बरोबर येणार, 2दा नाही येणार, 3ऱ्यांदा परफेक्ट येणारच. हा, कोशिश करते रहो, हार नाही हो. हा, ह्याच गोष्टीवर आता रोहन झालेला आहे तयार ड्युटीला जायला. तर त्याने ड्रेस चढवलाय, हे बघा कंपनीचा ड्रेस आहे ह्यो, जिंदल इंडस्ट्रीजचा ड्रेस आहे हा. तिथं मिळतो त्याला, ते काही वर टी शर्ट दाखव रोहन इकडं, टी शर्ट इकडे आहे जवळ. हे बघा, हे टी शर्ट मिळते बघा हे. चाललंय आता ते कामाला. आता संध्याकाळी 10 वाजता 9 वाजताच येतात बघा पोरं कामावर, त्यावर काय पोरं येतच नाहीत. तर बघू, चला आता दिवसभराचं मग रोहन ऋषी असतं माझ्यापाशी दुपारपर्यंत, लुडबुड 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 त्याचं चालू असते. तेव्हा गेल्याच्या नंतर मग काय असतं माहिती आहे का, मग मी एकटी असती. हा, मग आपली दुसरी कामं अजून, मग रील्स थोडंसं, मला गाण्यांची पण आवड, म्हणजे चला गाणे पण म्हणायचे, मग ते गाण्याचं पण करायचं थोडंफार. तर ह्याच गोष्टीवर कसे झाले परांठे, झाले का नाही मस्त ओके मध्ये. तर चला आता हे रिशू, हे आहे ऋषीला. तर ऋषी राहिला की, ऋषीला दाखवू का तुम्हाला कसा बसलाय. हे बघा पराठे बघा, बसला, उठला बरं का. हा, उठला फोन, हे कुठं बसला बघा येऊन, काय पळत आलाय पटकन. तर चला, हे आहे रिशूचे, मी माझा बनवलेला नाही. हाय, या सगळे नाश्ता करायला. मी काय माझं बनवलेलं नाही आहे परोठा, कारण का तर मी आहे ना जरा कमीच केलेले असं तेलकट हे खायचं. मी घी सुद्धा नाही लावत माझ्या रोट्यांना. आता हे एकाचं झालं. चहा त्यांना आज दूध नाही दिलेलं मी, तर त्याच्यामुळे त्यांचा चहा आहे बघा. तर चाललाय आता, गरम आहे गरम लागला त्याला. तर चला, घ्या काळजी ह्याच गोष्टीवर. आता जरा वाढवलाय, कारण थोडासा जास्तच केलाय मी व्हिडिओ आज. एकच नंबर गरम गरम, एकच नंबर गरम गरम. या सगळ्यांनी बोलव ना, या सगळे नाश्ता करायला, मस्तपैकी चहा पराठा खायला. क्रिस्मी 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 पराठा, क्रिस्मी काय करे, क्या काय करे, क्रिस्पी है क्रिस्पी क्रिस्पी काय आलं, क्रिस्मी कहू माहिती, क्रिस्पी फ्राय. क्रिस्पी क्रिस्पी. हे चला तर घ्या, जाऊ दे, हे थोडंसं हसी मजाक आहे. हा, घ्या सगळ्यांनी काळजी. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काय